नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा। त्यातील पहिलं, औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता। या ठिकाणी आपल्याला 3 पर्याय दिलेले आहेत, त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। बघा, या ठिकाणी 3 पर्याय आहे या प्रकारे: शहाजादा अकबर, दुसरं छत्रपती संभाजी महाराज आणि तिसरं छत्रपती राजाराम महाराज। याचे योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज। दुसरं बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे। या ठिकाणी सुद्धा 3 पर्याय दिलेले आहे, यातील आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण। तिसरं बघणार आहोत, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा। या ठिकाणी सुद्धा 3 पर्याय दिलेले आहे, याचं योग्य उत्तर आहे येसाजी कंक, म्हणजे गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा येसाजी कंक। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2, पाठातून शोधून लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे, संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे: मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली। त्यांच्या ताब्यातील दंडा राजपुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला। पुढचा पॉइंट बघणार आहोत। परंतु त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले, त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे: गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत। दुसरं, महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले। आणि तिसरा पॉइंट आहे, पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशहाशी हातमिळवणी केली, म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। तिसरा प्रश्न आहे, राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे: राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी पुढील सरदारांवर सोपवली। पहिलं, राजाराम पंत अमात्य, दुसरं शंकराजी नारायण सचिव, तिसरं संताजी घोरपडे आणि चौथं धनाजी जाधव। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 4, महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे: महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे कवी देवदत्त यांनी जे काव्यात्मक वर्णन केले आहे त्याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे: राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली, त्यामुळे दिल्लीच्या पातशहाची औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली, त्यांचे तेज हरपले। भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले, म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा। प्रश्न क्रमांक 3, का ते लिहा। त्यातील पहिलं, औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला। याचे उत्तर आहे या प्रकारे: मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला। दुसरा पॉइंट आहे, पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही।
त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. दुसरा प्रश्न आहे, संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयपणे ठार केले. दुसरा पॉइंट, मराठ्यांच्या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले. तिसरा पॉइंट आहे, त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगडला पाठवले. दुसरा पॉइंट, जुल्फिकार खानाने रायगडला वेढा घातला. त्यावेळी गडावर राजाराम महाराज, त्यांच्या पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते. पुढचा पॉइंट आहे, या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही, म्हणूनच राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण सर्वानुमते ठरवण्यात आले. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.